मी डॉक्टर श्रीराम पाटील, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सेवा देत असतो. इकडं मसावद एरियामध्ये सरकारी दवाखान्याचे बांधकाम चालू असताना इकडं आरोग्याच्या सुविधासाठी आम्ही रातपाट लोकांना सेवा करत असताना MSCBच्या कर्मचाऱ्यांनी, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काही चुकीच्या कारणावरून आमच्या चुकी नसताना लाईट आमचं कनेक्शन कट केलं होतं. त्याच्यामुळे पेशंटची दुरावस्था होते. छोट्या छोट्या गोष्टीला रात्री जखम लागलेला पेशंट आल्यावर जखम बघणे, BP चेक करणे, पेशंटचे डोळे बघणे, ह्या गोष्टी पेशंटच्या तपासणी करत असताना उजेडाची सक्त आवश्यकता असताना त्यांनी आमच्या कनेक्शन कट करून दिलं, जेव्हा की आमचं बिल भरलेलं होतं. त्यांच्या कोणत्या गैरसमजावरून त्यांनी कट केलं. त्यांना फोन करून सूचना दिल्यावरही त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी जोडू, आणि रात्री येणाऱ्या पेशंटचे हाल होत असल्याने दुर्दैवाने उजेड नसताना आणि एका पेशंटजवळ काही साधन नसताना पेशंटच्या इकडं मृत्यू झालेला आहे. पेशंट जागीच्या जागी झोपलेला राहून गेला. या दुर्व्यवस्थेमुळे याला जबाबदार कोण? कारण की भरपूर ऊसतोडचे मजूर आलेले असतात, त्यांच्याकडे वाहनांची, पैशांची सोय नसते. खेड्यावरून आलेल्या लोकांकडे रात्री बेरात्री लाईट नसलेल्या वाहनांची सोय नसते आणि त्वरित नंदुरबार पोहोचण्याला उशीर लागू शकतो, किंवा आरोग्याची स्थिती खालावली असल्यामुळे रात्री बेरात्री पैसे उपलब्ध न झाल्याने शहाद्यालाही त्वरित पोहोचणे शक्य नसल्यामुळे आम्ही प्राथमिक आरोग्याची सेवा अटी शर्ती न घेता, काही एक्स्ट्रा चार्ज न घेता देत असतो. त्यामुळे MSCBचे महावितरण कंपनीच्या लोकांनी आमचे कनेक्शन कट करून आम्हाला फार मोठा व्यत्यय निर्माण केलेला आहे. ज्यावेळेस कोरोना काळात प्रशासनाने आम्हाला तातडीने आरोग्य सेवा देण्याचे आदेश दिले होते, तसेच आम्ही पेशंटच्या आरोग्य सेवा देत असतानाही क्षुल्लक कारणावरून आम्हाला त्रास देण्यात येऊ नये, कारण की आम्हाला कोणत्याही प्रकारच्या पगार नाहीये, कोणत्याही प्रकारची सबसिडी नाहीये, आम्हाला कोणत्याही प्रकारचे मानधन नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारच्या फॅमिली इन्शुरन्स नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारचे पेन्शन नाही. एवढ्या अटी शर्ती नाही, कोणत्याही आरक्षणाचा उपयोग न करता मानव सेवेचा आम्ही शपथ घेतल्याने प्रत्येक गोष्टीची सेवासाठी आम्ही तत्पर असताना ह्या गोष्टीच्या व्यत्ययात तर आम्ही माणुसकीच्या दृष्टीने कशा प्रकारे सेवा करू शकणार? आता डॉक्टर साहेब हे सांगा की आता लाईट आहे किंवा नाही? आता आपल्याकडे सध्या ही लाईट नाहीये, त्यांनी अजूनपर्यंत कनेक्शन जोडलेलं नाहीये. तुमच्या बोलणं झालं एखाद्याशी, काय बोलले ते आले, तुमचा कस्टमर नंबर द्या असं बोलले मला, पण कस्टमर नंबर म्हटलं जो व्यक्ती इथं जॉबला आहे त्याने घेऊन जावा, आम्ही द्यायला तयार आहे. काही तुमची आमची दुश्मनी नाहीये, पण या गोष्टीवर का, कोणत्या कारणाने? कारण की MSCBचे लोक ते कनेक्शन जोडू शकतात. हे आपल्याकडे बिल आहे, बिल आम्ही भरलेलं आहे. 2 महिन्यापासून आमच्याकडे बिलही येत नाही, आणि इकडं त्यांना बिल विचारल्यावर तुमचे जास्तीचे बिल भरलं असल्यामुळे आता सध्या ते पूर्ण होईल, झाल्यावर तुमचे बिल येईल असं करून मीटरचा नंबर, ग्राहक नंबर न वाचताही त्यांनी गैरसमज करून आमचे बिल कट कनेक्शन करून दिले. तर आम्ही कोणत्या प्रकारे इमर्जन्सीची सेवा देऊ आणि कशा प्रकारे माणुसकीचे जीवन वाचवण्यास आम्ही समर्थ ठरवू? आता जे पेशंट वारले त्याच्यावर तुम्ही काय म्हणणार? कशाने वारले? त्याच्यामुळे त्याला उजेड नसल्यामुळे पेशंट जेव्हा काही सुविधा नसल्याने त्याला त्वरित पुढे जाणे शक्य नव्हते, आणि पेशंटला थोडा जुनाट दम्याचा त्रास असल्याने त्याला पंखा नाही चालल्यामुळे हवा भेटली नाही, आणि पेशंटला आम्ही रस्त्यावर घराच्या बाहेर काढू शकत नाही हवा भेटण्यासाठी. पेशंट आपल्याकडे 3-4 दिवसापासून ऍडमिट होता, तो व्यवस्थित स्थितीत होता, पण हवा न भेटल्याने, कोंडमल्याने त्याला त्रास दिल्यावर बिचाऱ्याच्या जागच्या जागी झोपलेला राहून गेला. आणि घरच्यांना आम्ही सांगितलं की आपण याला सिव्हिलला घेऊन जाऊन तुम्ही MSCची प्रक्रिया करा, पण ते की आमच्या एवढं मोठं दुःख घरात कोसळलेलं आहे, तर दुःखामध्ये राहू का प्रक्रिया पूर्ण करत बसू, याच्याने ते पेशंटला घरी घेऊन चाललं गेलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.